सिद्धार्थ सिद्धार्थ जाधव. कसा आहे बाळा, बरं आहेस ना रे? माझा प्रश्न म्हणजे मला खरं सांगायचं आहे सिद्धार्थ जाधव विषयी. फार अतिशय होतकरू हा मुलगा आहे आणि काय मेहनतीने हा माणूस पुढे आलेला आहे, ह्याच्याबद्दल जोरदार टाळ्या वाजवा आहे. फार म्हणजे कौतुक. पण मला नेहमी असं वाटते की तू उपेक्षित राहिलेला आहे. काय जे पदव्या मिळायला पाहिजे होत्या, मान सन्मान मिळायला पाहिजे होत्या, तेवढा मान सन्मान त्या मिळालेला नाही. म्हणजे बघा, मला पर्सनली असं वाटतं की ह्याला म्हणजे प्रत्येकाने मराठीतला अक्षय कुमार म्हणून ओळखायला पाहिजे. बरोबर. वा वा. म्हणजे मेहनत बघा काय, म्हणजे त्याची बॉडी बघा, तिने बॉडी बनवलेली आहे. माणूस डान्स चांगला करतो, म्हणजे स्वतः ऍक्शन सीन स्वतः करतो, डुप्लिकेट वापरत नाही. बरं काय मंजुळे, तुमच्या माहितीसाठी सांगतो, डुप्लिकेट वापरत नाहीये तो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फार रिस्की माणूस. काय जाधव, रिस्की बोललो मी, लक्ष दिलं. म्हणजे रिस्क काय रिस्क घेतलाय आयुष्यात माणसाने. खरे खरे. अरे रजाकार पिक्चर केलाय काय का वाईट, म्हणजे किती रिस्क आहे. असं पुढे अरे तेवढं थोडा प्रियतमा पिक्चर केलाय त्याने. एवढे रिस्क म्हणजे तुम्ही अक्षय कुमार त्यांना म्हटलंच पाहिजे. मी हा मुद्दा लावून धरणार आहे बरं का. मला वाटतं रिस्क फार महत्वाची आहे. हा रिस्क. रिस्क म्हणजे मला आठवतं आम्ही जेव्हा सैराटचा सीन शूट करत होतो, मारामारीचा एक सीन आहे, तुम्ही बघितला असेल सिनेमामध्ये. तर सगळ्यांचं झालं की बाबा इंडस्ट्रीमध्ये बाकी पण कामं थोडी थोडी का होईना चालत आहेत. मी इथं तुम्ही मला बोलावलं कसं. नाही तुम्ही थांबा, पत्रकार जरा, गेस्ट आहेत आपले. सर यांचं फार चाललंय. पत्रकारांना तुम्ही काय बोलू शकत मला मी काही बोलत नाही. असं स्केच पेन लिहिलं ना पत्रकारांना, आम्ही विश्वास ठेवायचा. बरं काही वेळेला आणखी काय करायचं आम्ही. प्लास्टिक कुठणार आमचं आम्हाला माहिती. काय इंटरनल नको इकडे, थांबा जरा. बरं, आर्ची येणार आहे का? आर्ची का आर्ची येणार आहे? तुमच्या घरची आली ती घेऊन जा घरी. वहिनी आल्यात का? वा वा वा. काल पाण्यामध्ये लय ताकद आहे. तुम्ही कोण आहात? तुम्ही पत्रकार आहेत ते, पत्रकार आहेत ते. काय आहे? पत्रकार काय मला कसे आमच्या रिक्षा चालवत खाली वेळात नाही हो, हे असं काय विचारा, प्रश्न विचारा. आमच्या गावाकडे ना पूजा असते दरवर्षी. सेलिब्रिटींना आम्ही सुपारी देत असतो. तर तसं मला एक सुपारी आता तरडे सरांना द्यायची. प्रवीण तरडे सुपारी म्हणजे काय? द्याल का आमच्या गावाला तुम्ही सर? सर त्यांचं जबरदस्त फॅन आहे मी, म्हणून आपलं यावर्षी येतील मीच सांगितलं यांना हो म्हणतात, येतील ते. काय पण काय आहे म्हणजे काय नाही, माझा शेजारचा माणूस आहे ना, लय त्रास देतो मला. त्याला 2 बुक्क्या हाणायची. मी कसं सुपारी नाही यांना 30 सुपारी देणार ना, अजून कुठली देणार? अंगपिंडन माणूस तसा वाटत म्हणून असं म्हणतो. पण काय तो समोरचा माणूस त्रास का देतोय तुम्हाला एवढा? ते त्याच्या बायकोवर मी लाईन मारतो. तुमची बायको समोर बसली, तुम्हाला दिसतंय का? हो, तसं काय नाही, तसं नाही म्हणायचंय मला. हे काय मी नाही तयार केले, हे साबळेने लिहून दिले. हा, आणि डेव्हलप केलं त्याच्या बायकोनं, गौरीनं. त्याला अशा बायका मिळायला पाहिजे. प्लीज गप्पा बसा तुम्ही. मला विचारायचं पत्रकार. हा नमस्कार. मला नागराज सरांना, ओरिजिनल नागराज सरांना प्रश्न विचारायचा आहे की सर, म्हणजे फिल्म करणं म्हणजे बिझनेस करण्यासारखं आहे. तर माणूस बिझनेसमन पाहिजे, काय मान्य आहे का नाही? बरोबर आहे. आज सगळ्यात मोठा तुम्ही बिझनेसमध्ये तुम्ही पुढचं पाऊल टाकलेलं आहे मराठीतलं. तर मला सांगा सर, सैराट फिल्म जी आहे ती कुठल्या कुठल्या भाषेमध्ये झाली आणि कशी कशी झाली, तर सांगाल का थोडंसं विस्तृत? पंजाबी, कन्नड आणि हिंदी. अच्छा सर, नावं सांगाल का फक्त प्लीज सिनेमाची? टाळ्या वाजवा, काय काय नाही. मला पंजाबीचं नाही माहिती. पंजाबीचं नाही माहिती. वा, सरळ झिंगाटल्या, सगळ्यात झिंगाट आहेत. हा झिंगाट. ओ झिंगाट असं लिहू काय? मनसू मलिंगे काहीतरी नाव होतं कन्नडचं, आणि धडक हिंदी. धडक हिंदी. सर आणखीन एक पिक्चर आला होता, सैराटचा रिमेक होता,
ते तुम्हाला माहित नाही. हेच मला तुम्हाला सांगायचं होतं की मराठी माणूस किती दुर्लक्ष करतो बिझनेसकडे. आणखीन एक अच्छा. यांच्या सिनेमावरनं आणखीन एक सिनेमा आला होता सैराटवरनं, त्याच्याकडे तुम्ही सर रॉयल्टी घेतली पाहिजे. कुठला बाहुबली. सैराटवरनं केलेला सिनेमा आहे बाहुबली. कसं काय, तो वेगळा सिनेमा आहे बाहुबली. नाही मॅडम मला सांगा, सैराटमध्ये काय होतंय, प्रिन्स मामा येतोय आणि हिरोला मारतोय की नाही, बरोबर आहे. आणि आता बाहुबलीमध्ये या कटप्पा मामा येतोय आणि हिरोला मारतोय की नाही. प्लॉट सेम आहे बघा सर. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि मराठी माणूस कुठं चुकतं हे मी तुम्हाला सांगतो. त्यांनी पार्ट 2 केला, त्यांचा मुलगा मोठा होतोय आणि आई बापाचा बदला घेतोय बघा. तुम्ही ते करायचं राहिलात सर ऍक्च्युली. आणि सर कधी वाटलं तुम्हाला करावं असं तर कुशल बद्रिके नावाचे नट आहे. बाबा बसा, पर्सनल प्रमोशन नको. नाही नाही मी सांगतोय सर. पण आता जो झुंड पिक्चर करता आहात तुम्ही, तर त्याच्यात पण तुम्ही जर का त्यांना कास्ट केलं तरी चालेल. हा त्याचं कष्ट मला वाटतं पत्रकार परिषद चालू आहे का ऑडिशन झुंड थांबा जरा. झुंड झाला की शूटिंग झालं. आलं त्याचं शूटिंग. शूटिंग झालंय सर. नाही नाही आहे अजून नाही. आहे ना अजून. झालं नाही अजून. नाही ना. नाही, तर बघा माझ्यासाठी काय असेल तर, नाहीतर मग पुढचा जो तुम्ही शेअर पिक्चर करताय त्याच्यात तर मला घ्याच तुम्ही. कुठला पिक्चर शेअर पिक्चर करताय. शेअर कसं काय हाँ झुंड में तो सभी आते हैं, शेर अकेला आता है ना. नक्की नक्की. वा वा, याला झुंड मध्ये घ्या आणि त्याचं नाव गुंड ठेवून टाका. नाही नाही तो या बघणार का, एकटाच बघणार का तू, अकेला आत आहे. काय बोलताय तुम्ही. सर मला रवी जाधव सरांना एक प्रश्न विचारायचा वा. आहे. सर मी तुमच्या ऑनलाईन मी वाचलंय सर विकिपीडियामध्ये वगैरे तुमच्याबद्दल माहिती आहे की तुम्ही डोंबिवलीत राहायचात आधी, करिअर सुरू व्हायच्या आधी, आणि तुमचं खूप छोटं घर होतं आणि तिथून हा एवढा मोठा प्रवास, इतके तुम्ही आज मोठे डिरेक्टर आहात, प्रोड्युसर आहात. तर मला विचारायचं होतं सर, खरंच हे शक्य आहे का की इतक्या ग्रासरूट लेवलपासून सगळं सुरू करून पुढे इतका मोठा पल्ला गाठता येऊ शकतो का, आणि त्याच्यासाठी काय लागतं सर? नाही ॲक्च्युली मी एकटा नाही, मला वाटतं संजय, नागराज किंवा आम्ही सगळेच खूप ग्रासरूट लेवलमधून आलेलो आहोत. आणि मला वाटतं मेहनत केली खूप भरपूर आणि खूप इमानदारीत काम केलं, आणि सोबत खूप चांगली माणसं असली म्हणजे मला वाटतं झी स्टुडिओ कायम आमच्यासोबत होतं. आणि जसं आता आपण इथं म्हणतोय थुकरटवाडी, तर मला वाटतं ही गुडलक वाडी आहे सगळ्यांसाठी आमच्यासाठी. वा वा. कारण प्रत्येकजण या गुडलक वाडीमध्ये आलेलो आहोत आणि ह्याचाही खूप चांगला आशीर्वाद मिळाला आहे. पण मला वाटतं सगळ्यांची सुरुवात खूप ग्रासरूट लेवललाच झालेली आहे. वा सर, म्हणजे सर तुमचं तिथे छोटंसं घर होतं, आज ठाण्यामध्ये तुमचं खूप प्रशस्त मोठं घर आहे, आणि ही सगळ्यांसाठीच म्हणजे एक शिकवण आहे. मी एवढ्यासाठीच हे सगळं विचारत होते सर, कारण माझे 2 होतकरू मित्र आहेत ॲक्टर डोंबिवलीतले, तर त्यांचं करिअरचं पुढे कसं होणार हे मला जाणून घ्यायचं होतं. तर आता मला असं वाटतं की कुशल भाऊ तुमचं होईल. आणि अजून होत सोडलेलं नाही. येस प्लीज. रवी सर, ते आपलं एक मागे फिल्मचं राहिलं तेवढं फक्त बघा तुम्ही. थांबा जरा. नाही जी स्टुडिओ आकाश वगैरे पण आहेत, तर म्हटलं बोलून घ्यावा आपलं तेवढं. झालं. आम्ही सगळे मिळून एक वेगळा कार्यक्रम का नाही करत तिकडे विंगीत. बरं, एनिवे आपण आता ही पत्रकार परिषद जवळपास संपत आलेली आहे. मी सरांना विनंती करते, सर तुम्ही समारोपाचं एक भाषण तुम्ही द्यावंच. हो मला फारच आवडेल. चला 400 झाले, 400चे पुन्हा 800 व्हावे तशी माझी इच्छा आहे. आणि मला पुन्हा पुन्हा तेच सांगावं वाटतं, नवीन काय सांगायचं त्याच्यामध्ये की आपण समाजाची जी नाळ जोडलेली आहे आपली, ती आपण कधी तोडता कामा नाही. कारण शेवटी आपण कुठेही गेलो, काही गेलो तरी आपलं गाव लय महत्वाचं आहे. कारण आपल्या गावामध्ये बघा तुम्ही कधी बुके नाही दिला जात, मुका घेतला जातो असा. आजी असतात गावात त्या. पण मला असं वाटतं की तुम्ही ती नाळ कायम ठेवलेली आहे, आणि मला फार छान वाटतं. ज्यावेळेला आम्ही फॅनिटी करत होतो, सैराट करत होतो, काही सीन असे आहेत की ते अजूनही डोळ्यासमोरून जात नाहीत आमच्या. आणि त्यावेळेला प्रत्येक गोष्ट त्यावेळेला आम्हाला अशा आठवायला लागते, आणि मग ती प्रेरणा सर देत एक असते. मिनिट, हा अट्टाहास तुमचा ज्याच्यासाठी चाललाय ना ते आपण करूया. नागराज सर प्लीज तुम्ही 1-2 मिनिटं वरती या स्टेजवरती, म्हणजे एकदा सगळं होऊन जाऊ दे सर इकडे प्लीज. सर सर प्लीज. वा या नाही तेच आम्हाला फक्त विचारायचं होतं की कसं वाटलं तुम्हाला आमचा हा कार्यक्रम. कार्यक्रम तो भारी वाटला, पण इतके सामाजिक करत नाही. मला भीती वाटली खरंच की मी नाही का, म्हणजे मला हसूही येतं आणि मजाही येते, पण तुम्ही नाही, असाच कार्यक्रम आहे.